दुर्दैवाने अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर आता अजितदादांच्या नंतर ती जी एक पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी निश्चित एकनाथ शिंदे साहेबांना भरून काढण्याची संधी आहे. परंतु हे सगळं या गोष्टीवरती अवलंबून आहे की एकनाथ शिंदे साहेब किती डेअरिंग करतील, किती हिंमत करतील. आज तरी असं दिसतंय की साधे 6 खासदार सुद्धा आपल्या पक्षात घेत असताना त्यांना थांबावं लागलं. पण ती जबाबदारी सुप्रिया सुळेंची होती. आता शेवटी पुढच्या पिढीत तुम्ही सरकलं पाहिजे ना. इतके वर्ष तुम्ही खासदारकीचे काढल्यानंतर, जसं मी एका ठिकाणी म्हणालो होतो की माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असा फक्त डायलॉग मारून भागत नाही. तर बापासारखी मेहनत पण मग करावी लागते, बापासारखी ताकद पण मग सिद्ध करावी लागते. अर्थात हे सगळं सांगत असताना गद्दारीला मी प्रोत्साहित करणार नाही. या 6 लोकांनी शिवसेनेला सोडून जायला नाही हवं. कसं आहे की मीडिया आणि सोशल मीडियामधलं अस्तित्व, म्हणजे मीडिया म्हणजे राज ठाकरे आणि सोशल मीडिया म्हणजे तुम्ही जे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे म्हणत अशी लोक. मीडिया आणि सोशल मीडियामधलं अस्तित्व म्हणजे खूप ते आभासी आहे. ते काही त्यातल्या त्यात जी बरी परिस्थिती मला दिसते की ज्यांच्याकडे मतदार आहे अशी लोक म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे आंबेडकरांची, त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे, यांच्याकडे रासप, यांच्याकडे बऱ्यापैकी स्वतःचा वोटर बेस आहे. की महाविकास आघाडी या सगळ्यांना एकत्र करून कशा पद्धतीने आपल्या बाजूला उभं करू शकते किंवा यांचं जे काही मतदान आहे ते आपल्या पदरामध्ये कसं पाडून घेऊ शकते आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय देऊ शकते, हा व्यवहार आहे. शेवटी संधी ही नेहमी सगळ्यांना सगळीकडेच असते, परंतु ती संधी ओळखणं, ती संधी शोधणं आणि नेमकं त्याच्यावरती काम करणं हे आवश्यक आहे. तर एवढं निश्चित आहे की एकट्या काँग्रेसच्या जीवावर होणार नाही, आपल्याला मान्य केलं पाहिजे. आज 99 जागेवरती काँग्रेस आहे, तुम्हाला 272चा आकडा पाहिजे. ज्याला इफ नॉट नरेंद्र मोदी दॅन हू, याचं उत्तर काँग्रेसला देता आलं पाहिजे. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून वेगवान अशा घडामोडी घडलेल्या आहेत. आज आम्ही इथं इंटरव्ह्यू करतोय त्याच वेळेमध्ये उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. या सगळ्या विषयावर आम्ही आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या काय परिणाम होईल आणि भविष्यात त्याचा काय परिणाम होईल, या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत श्री अभिजित देशमुख हे आहेत. अभिजित देशमुख हे राजकीय अभ्यासक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयावर मत मांडत असतात, आपल्या भूमिका मांडत असतात. त्यांच्यासोबत मी यावरील सगळ्या विषयावर चर्चा करणार आहे. सर, स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये. थँक्यू. तर आपण इथे इंटरव्ह्यू करतो आणि त्याच वेळेस मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. परभणीची सभा नुकतीच पार पडलेली आहे, पुढचा धाराशिवचा टप्पा आहे. दुसऱ्यांदा शिवसेना फुटलेली आहे, महाराष्ट्रात हे घडलेलं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदा फुटली होती, दुसऱ्यांदा पण शिवसेना फुटली आणि अजून बरेच ऑपरेशन होणार आहेत असे शिवसेनेचे नेते सगळे म्हणत आहेत. आपण राजकारणाकडं गांभीर्यानं बघता, राजकारणाविषयी समज ठेवता. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघताय आणि या सगळ्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर आता तात्कालिक परिणाम आणि दूरगामी परिणाम काय होणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? शिवसेना सगळ्यात अगोदर तर 2022 साली फुटली. आपण सगळ्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुभवलं होतं. आणि जी गोष्ट आपल्याला सगळ्यांना जाणवते की शिवसेना ही अत्यंत कमजोर पायावरती उभी होती. म्हणजे शिवसेना हा पक्ष कसा आहे की एक नेता बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारा एक वर्ग. शिवसेना हा काही वैचारिक केडर असलेला पक्ष नव्हता. एका व्यक्तिमत्वाचे चाहते आणि त्या चाहत्यांच्या एकत्रित येण्यामुळे जो काही संघटन तयार झालं त्याचं पुन्हा राजकीय स्वरूप शिवसेनेच्या रूपाने पुढं आलं. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर ह्या शिवसेनेला कोण पुढे घेऊन जाणार हा ज्यावेळेस विचार महाराष्ट्राने अनुभवला, तर त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना प्राधान्य न देता ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांना प्राधान्य दिलं गेलं. आणि त्यांची जी PA बेस्ड कार्यपद्धती राहिली अगदी पहिल्यापासून, जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना चालवायचा त्यांच्याकडे निर्णय घेतला, त्यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत असतील, यांच्याबद्दल कोणच बाहेर चांगलं बोलत नव्हतं. परंतु काय असतं की तुम्ही ज्यावेळेस चांगल्या परिस्थितीमध्ये असता तेव्हा तुमच्या ज्या उणिवा असतात त्या उणिवांवरती आपोआपच पांघरून पडलं जातं. सगळं माफ असतं. आता पांघरून घातलंय कोणत्या तरी गोष्टीवर म्हणजे मध्ये धुसफूस नाहीये असा त्याचा अर्थ होत नाही. ती फक्त आपल्याला दिसत नाही, आपल्याला जाणवत नाही. आणि मग ती धुसफूस कालांतराने वाढत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये, हे काय पहिलं बंड नाहीये. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये नारायण राणेंचं पहिलं बंड झालं, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं बंड झालं आणि जाणून येणे इतकं मोठं बंड हे आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालं.
आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजे कालचे हे जे 6 खासदार शिवसेनेचे फुटले हे घडलं. परंतु हे घडणारे हे तुमच्या माझ्यासारख्या जे राजकारणाचे जे विद्यार्थी आहोत आपण, मी स्वतःला विश्लेषक मानत नाही, आपण विद्यार्थी आहोत, आपण ऑब्झर्व करतो, आपण आकलन करतो, त्याचा आपला अभ्यास चालू असतो आणि मग त्यातलं एक सारासार आपण आपले विचार मांडतो, ज्याला आपण विश्लेषण म्हणतो. परंतु शिवसेनेमध्ये हे घडणार आहे आणि शिवसेनेचं स्वरूप याच्या पुढच्या काळात ह्याच्यापेक्षा वाईट होत राहणार आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टींना फार भारतीय जनता पक्षाला मी तरी दोष देत नाही. उद्धव ठाकरेंची स्वतःचीच कार्यपद्धती माझ्या मते अशी आहे की ज्या कार्यपद्धतीमध्ये तिथं माणूस टिकणं हे खूपच अवघड आहे त्यांच्याकडं. आता जे टिकले ते एकतर आईच्या मायेने टिकले असतील की खरोखरच प्रेम करत असतील, नाहीतर दुसरीकडे कुठं पर्याय नाही, बरं इथं जे चाललंय ते या कारणाने टिकले असतील. गिव्हन अ चॉईस त्यांच्याकडे माणसं टिकतील असं मला तरी त्यांच्या कार्यपद्धतीवरून वाटत नाही. आता जो त्यांचा मराठवाड्याचा दौरा, जे महाराष्ट्राचा जो दौरा चालू आहे, तोही दौरा पहा कुठं चालू आहे, तर जिथं खासदार सोडून गेलेत तेवढ्याच ठिकाणी ते चाललेत. आणि आता तेवढं जातील आणि पुन्हा मुंबईत एकदा जाऊन बसले की पुन्हा कधी बाहेर पडतील ह्याची काही खात्री नाही. त्याच्यामुळे ही जी प्रासंगिक कार्यपद्धती आहे, प्रसंग घडला की प्रतिक्रिया द्यायची, प्रसंग घडला की रिॲक्ट व्हायचं, प्रसंग घडला की कृती करायची, तर ही प्रासंगिक कार्यपद्धती राजकारणामध्ये कामाची नसते. राजकारण हा खूप सिरियस विषय आहे, 24/7 करण्याचा विषय आहे. मला लहर आली, प्रसंग आला आणि मी केला, हे तर काय, हे म्हणजे तुगलकी वृत्ती झाली ही. आणि अशा वृत्तीमध्ये मला नाही वाटत की शिवसेनेला भविष्यामध्ये काही फार स्कोप आहे किंवा काही फार भविष्य. दुर्दैव हे आहे की बाळासाहेबांच्या पेक्षा उद्धव ठाकरे म्हणजे डिक्लाईनच चालू आहे ना. उद्धव ठाकरेच्या पुढे आता आदित्य ठाकरे, म्हणजे कोण ह्याला सावरणार आहे असा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर ह्याचं उत्तरच आपल्याला देता येत नाही. कोणच नाही सावरायला, हेच ह्याचं उत्तर आहे. अशी शिवसेनेची आत्ताची परिस्थिती आहे आणि भविष्याची तीच परिस्थिती राहील. अर्थात हे सगळं सांगत असताना गद्दारीला मी प्रोत्साहित करणार नाही. या 6 लोकांनी शिवसेनेला सोडून जायला नाही हवं होतं. कारण जसं बंडू जाधव, ज्यांना संजय जाधव म्हणतात परभणीचे, शून्यातला माणूस शिवसेनेने 2दा आमदार आणि 3दा खासदार केला, तशा माणसांनी कसं सोडून जावं कठीण काळामध्ये. ओमराजे स्वतःच सांगतात, मी अडगळीला पडलो होतो, माझं काही खरं नव्हतं, त्यावेळेस मला शिवसेनेने साथ दिली. अशा लोकांनी कसं सोडून जावं. किंवा ते संजय देशमुख, वाशिमचे खासदार, काही नाही राजकीय विजनवासात होते, त्यांना खासदार केलं शिवसेनेने. म्हणजे या तरी लोकांनी कमीत कमी आपल्या वाईट काळामध्ये, आपल्या पडत्या काळामध्ये, आपल्या अंधारमय राजकीय प्रवासामध्ये उजेड शिवसेनेने दाखवला, वाट दाखवली, आपल्याला प्रतिष्ठा दिली. हे उपकार त्यांनी विसरायला नाही पाहिजे होते. आणि हे त्यांनी जे काही केलं हे चुकीचंच आहे. परंतु हे जे काही झालं याच्यामध्ये सतत, म्हणजे जसं हे चुकीचे तसं त्यांचंही काही चुकलं आहे उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीचं. याचंही आत्मपरीक्षण आणि आकलन त्यांनी स्वतः केलं तर मग काहीतरी होईल. पण ते करतील असं वाटत नाही त्यांच्या स्वभावानुसार आणि वृत्तीनुसार. म्हणजे एकूणच उद्धव ठाकरेंची जी सेना आहे आणि जे काही सगळं घडलंय तितकी जबाबदारी उद्धव ठाकरेंची आपण असं म्हणतायत. आणि दुसरीकडं शिंदे साहेबांची सेना आहे आणि ती मोठ्या ॲग्रेसिव्ह पद्धतीनं हे सगळे ऑपरेशन आम्ही येत्या काळात पण करणार आहोत असं म्हणत आहेत. आणि तर भाजप आणि शिंदे साहेबांची सेना यांच्यातच येत्या काळात लढाई होईल असं मला वाटतंय का? ही जी लढाई आहे ना, ही या गोष्टीवर अवलंबून आहे की एकनाथ शिंदे किती हिंमत दाखवतात. आज महाराष्ट्रामध्ये संधी नक्की आहे की भारतीय जनता पक्ष सोडून जे बाकी सगळे पक्ष आहेत त्यामध्ये सर्वाधिक संधी असलेला पक्ष जर कोणता असेल तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, त्यांची स्वतःची आक्रमक शैली आहे, आमदारांची संख्या आहे, आता तर खासदारांची त्यांच्याकडे संख्या चांगली आहे आणि ते मराठा कम्युनिटीला बिलॉंग करतात. महाराष्ट्रामधला जो लोकसंख्येने सगळ्यात जास्त असलेला जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना ती अजूनच संधी आहे. आता मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून जे एक मराठा समाजाच्या नेतृत्वाची जी एक फळी चालत आलेली आहे, तर त्या फळीमध्ये शरद पवार साहेब आणि त्याच्यानंतर विलासराव देशमुख साहेब यांना मराठा समाजामध्ये मान्यता होती मराठा लीडर म्हणून. त्यांच्यानंतर जी काही मान्यता मिळाली असेल तर ती अजितदादांना मिळाली होती. दुर्दैवाने अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर आता अजितदादांच्या नंतर ती जी एक पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी निश्चित एकनाथ शिंदे साहेबांना भरून काढण्याची संधी आहे. परंतु हे सगळं या गोष्टीवरती अवलंबून आहे की एकनाथ शिंदे साहेब किती डेअरिंग करतील, किती हिंमत करतील. आज तरी असं दिसतंय की साधे 6 खासदार सुद्धा आपल्या पक्षात घेता असताना त्यांना थांबावं लागलं.
काही ही घटना काही आज घडलेली नाही आहे, ही काही प्रक्रिया आज झालेली नाही आहे, मागच्या कित्येक महिन्यापासून चालू आहे. परंतु जोपर्यंत बंगालचे निकाल लागले नाहीत, TMCचे खासदार इकडे आले नाहीत, तोपर्यंत त्यांना दिल्लीवरून ग्रीन सिग्नल मिळाला नसावा असं चर्चाही आहे. आणि मला त्यात तथ्यही वाटतं की जोपर्यंत अमित शहाची परवानगी त्यांना भेटली नाही तोपर्यंत ते 6 खासदार सुद्धा स्वतःच्या पक्षात घेऊ शकले नाहीत. मग जो माणूस आपल्याच पक्षात खासदार घ्यायला सुद्धा दुसऱ्यावरती अवलंबून आहे, त्यांच्या परवानगीशिवाय करू शकत नाही, तो माणूस किती डेअरिंग करू शकेल याबद्दल माझ्या मनामध्ये साशंकता आहे. परंतु त्यांना संधी निश्चित आहे. त्यांनी जर हिंमत केली तर ते उद्या पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात. एवढं मात्र या सगळ्या डिस्कोर्समध्ये तुम्ही अजितदादा गेले, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, राष्ट्रवादीला कुठं बघताय आणि दुसरा उरलेला एक जो पक्ष आहे काँग्रेस, आता कसं आहे, ह्या सगळ्या इतर दुसऱ्या पक्षांना तुम्ही कुठं बघताय? सांगतो ना, आता राष्ट्रवादीचे जो 2 फॅक्शन्स आहेत आपल्याला माहिती आहे की अजितदादा यांचे एक राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी. त्यापैकी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला काही लढायचंय असंच मला वाटत नाहीये. कारण आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघितल्या, त्याआधी आमदारकीच्या निवडणुका बघितल्या, कुठं कुणी फिरून त्या उमेदवारांना ताकद देत आहे असं मला दिसलंच नाही, जाणवलंच नाही. कारण की माझं वैयक्तिक मत असं आहे की अजित पवार साहेब ज्यावेळेस राष्ट्रवादीला सोडून गेले तर त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी शरद पवारांची नव्हती. ह्या पक्षामध्ये शरद पवार साहेब काय आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी परत तो पक्ष पण एका पक्षाच्या, एका व्यक्तीच्याच मोहिमेवर चालणारा पक्ष आहे. नाही, पण ती जबाबदारी सुप्रिया सुळेंची होती. आता शेवटी पुढच्या पिढीत तुम्ही सरकलं पाहिजे ना. इतके वर्ष तुम्ही खासदारकीचे काढल्यानंतर, जसं मी एका ठिकाणी म्हणालो होतो की माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असा फक्त डायलॉग मारून भागत नाही. तर बापासारखी मेहनत पण मग करावी लागते, बापासारखी ताकद पण मग सिद्ध करावी लागते. जयंत पाटील साहेबांची जबाबदारी होती, सुप्रिया सुळेंची जबाबदारी होती. पण मला असं वाटतं की ही मंडळी काही करताना फारशी कुठं मला न विधानसभेच्या निवडणुकीत दिसली, न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसली. मग तुम्ही जर हिरहिरीनं लढणारच नाही आहात, उमेदवारांना ताकद देणारच नाही आहात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारच नाही आहात, तर मग तुम्ही फार गंभीर आहेत या सगळ्या राजकीय विषयामध्ये, असं मला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत वाटत नाही. त्याच्यामुळे तिला काही भविष्य आहे असं मी मानत नाही. कमी जास्त प्रमाणात मागे पुढे कधीतरी त्यांची अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखीच होईल. परंतु आता राहता राहिले अजित पवारांची राष्ट्रवादी, तर तिचं तर असं आहे बघा की किती दिवस ही गाडी चालेल आणि त्यांची चाकं कुठं निखळून पडतील ही सांगता येत नाही. आज इतक्या अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे. मग आता एकनाथ शिंदेची शिवसेना झाली, भारतीय जनता पक्षाबद्दल तर आपण काही बोलण्याचं कारणच नाही, बरोबर आहे. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना झाली, उद्धव ठाकरे, आता उरते फक्त काँग्रेस. तर माझं वैयक्तिक मत आहे की काँग्रेसला कधी नव्हे ती, न भूतो न भविष्य ती अशी संधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याची आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत आपण किती जरी काही जरी म्हटलं तरी हे सत्य आहे की ते महायुतीमध्ये आहेत, ते सत्ताधारी घटकामध्ये आहेत आज तरी. त्यामुळे त्यांना आपण सत्ताधारी म्हणूनच गृहीत धरलं पाहिजे. मग उरतो तो विरोधी पक्ष. विरोधी पक्षामध्ये जे महाविकास आघाडी म्हणून आपण म्हणतो त्यामध्ये सगळ्यात जास्त संधी ही काँग्रेस पक्षाला उपलब्ध आहे. तिचा लाभ किती घ्यायचा हे काँग्रेस पक्षाने ठरवायचं आहे आणि त्याच्यासाठी नियोजन करावं लागेल. उगीच बसून आणि गप्पा मारून तर काही होणार नाही आणि ह्याला दोष देऊन त्याला दोष देऊन हे फिरत नाहीत ते फिरत नाहीत म्हणून काही होणार नाही. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी दिल्लीतल्या AICCची आहे की AICCचे जे जनरल सेक्रेटरी आहेत, महाराष्ट्राचे जे इन्चार्ज आहेत, या लोकांनी एक नियोजनबद्ध एक प्लॅनिंग केलं पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट लागतात, एक स्ट्रॅटेजी पाहिजे तुमच्याकडे की या संधीचा लाभ कसा घ्यायचा. त्याच्यासाठी एक नियोजन लागतं, धोरण लागतं. आणि त्या पद्धतीने जर जे कोणी महाराष्ट्राचे इन्चार्ज असतील AICC कडनं, त्यांनी जर इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या 20, 25, 30 जे सक्षम नेते आहेत त्यांना जर एकत्र आणलं आणि एक सामूहिक नेतृत्व म्हणून जर काँग्रेस पुढे गेली तर काँग्रेसला निश्चित भवितव्य आहे. कारण काँग्रेसकडं तसे सक्षम नेते आहेत. आपण कोल्हापूरपासून जर विश्वजित आपलं सतेज पाटलापासून जर सुरू केलं, सतेज पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, विदर्भामध्ये नाना पटोले, यशोमती ठाकूर, मी किती म्हणून तुम्हाला नावं सांगू. मुंबईमध्ये तसंच आहे, वर्षा गायकवाड आहेत, अनेक मुंबईमध्ये नेते आहेत, नसीम खान आहेत, चंद्रकांत हांडोरेजी आहेत. म्हणजे खूप प्रचंड चांगले ताकदीचे सक्षम नेते काँग्रेसमध्ये उपलब्ध आहेत. आता त्यांना एकत्र आणून त्यांचं सामूहिक नेतृत्व म्हणून कसं त्यांना पुढं घेऊन जायचं हे काँग्रेसने ठरवावं लागेल. काँग्रेसनी ही गोष्ट विसरून जायला पाहिजे की एक प्रदेशाध्यक्ष कुणीतरी नेमलेला आहे आणि तो
पाहिल किंवा तो काळजी घेईल असे दिवस आता राहिलेले नाहीत. तेवढं करिझमॅटिक लिडरशिपच काँग्रेसकडे आता राहिलेली नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या जाण्यानंतर काँग्रेसकडं तसा नेता राहिला नाही की ज्याला महाराष्ट्रभर मान्यता असेल. जी आज एकनाथ शिंदेची पोझिशन आहे त्यांना महाराष्ट्रभर मान्यता आहे, ती पोझिशन असणारा नेता आज काँग्रेसकडे नाही आहे. ती कमी काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाला सामोरं गेलं पाहिजे. बाळासाहेब थोरात साहेब, नाना पटोले साहेब या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा आणि एक कलेक्टिव्ह लिडरशिप उभारून जर काँग्रेस आजपासून तयारीला लागली तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला अजून अवकाश आहे. तोपर्यंत एक चांगली बांधणी ही काँग्रेस पक्षाची या सगळ्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याची खूप मोठी संधी आहे. कारण की सत्ताधारी पक्षाला पर्याय म्हणून लोकशाहीमध्ये सतत मतदार हे कुणाकडे तरी पाहत असतात. आता तो पर्याय आम्हीच आहोत हा विश्वास मात्र आपण संपादित करावा लागतो नियोजन, धोरण आणि कष्ट करून. तर त्याच्यामध्ये काँग्रेस कसं करते ते आपल्याला पाहावं लागतं. महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन तर प्रमुख पक्ष झाले. ह्यांच्या व्यतिरिक्त काय पर्याय दिसतो निदान महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर येत्या काळात? नाही, या जनता पार्टी आहे, नुकतीच स्थापन झालेली कॉंग्रेस जनता पार्टी आहे, तरुणांचा पाठिंबा तिला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. राज ठाकरे अधूनमधून म्हणजे खूप चांगला स्टँड घेत असतात. वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. मग ह्या सगळ्याचा काय व्हॅक्यूम वाटतो तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात? मुळामध्ये कसं आहे की मीडिया आणि सोशल मीडियामधलं अस्तित्व म्हणजे मीडिया म्हणजे राज ठाकरे आणि सोशल मीडिया म्हणजे तुम्ही जे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे म्हणत अशी लोक. मीडिया आणि सोशल मीडियामधलं अस्तित्व म्हणजे खूप ते आभासी आहे, ते काही खरं नाही. राजकारण करायचं असेल तर खूप गांभीर्यतापूर्वक करावं लागतं, लोकांपर्यंत जावं लागतं आणि फक्त तुमच्याकडे धोरण असून चालत नाही. तर त्या धोरणाला अंमलबजावणी करणारा खालचा ताकदीचे नेते मंडळीची एक फळी तुमच्याकडे लागते आणि ती खाली त्या फळीचा अभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला जाणवतो की महाराष्ट्रामध्ये इतर पक्षाला कुठं काही संधी आहे असं मला वाटत नाही. त्यातल्या त्यात जी बरी परिस्थिती मला दिसते की ज्यांच्याकडे मतदार आहे अशी लोक म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे आंबेडकरांची, त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे, यांच्याकडे रासप यांच्याकडे बऱ्यापैकी स्वतःचा वोटर बेस आहे. बाकी कुणाकडे काही फार वोटर बेस आहे मला वाटत नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती सोडून इतरांना कुठं काही फारसा स्कोप आहे असं मला तरी दिसत नाही. आता स्किल एवढंच आहे की महाविकास आघाडी या सगळ्यांना एकत्र करून कशा पद्धतीने आपल्या बाजूला उभं करू शकते किंवा यांचं जे काही मतदान आहे ते आपल्या पदरामध्ये कसं पाडून घेऊ शकते आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय देऊ शकते हा व्यवहार आहे शेवटी. हा जर दोघांनाही तुल्यबळ फायदा ठरवणारा जर व्यवहार करण्यामध्ये महाविकास आघाडी जर यशस्वी झाली तर निश्चित त्याला त्याचा लाभ होईल. परत या दोघांशिवाय मला काही तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह पद्धतीनं भाजप पुढं जाते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तर यांना हा अश्वमेघ म्हणूया काही म्हणा हा रोखू शकतो का? विरोधक रोखू शकतात का? आणि रोखायचं असेल तर काय पद्धतीनं स्ट्रॅटेजी केली पाहिजे किंवा काय असलं पाहिजे? आपल्याला आठवत असेल तर लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार 2014 साली 2.5 लाख मतांनी निवडून आला होता. 2019 साली 2,85,000 मतांनी निवडून आला होता. तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार 60,000 मतांनी निवडून आला. म्हणजे ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार 2019 साली 2,85,000 मतांनी निवडून आला तर कुणाला कधी वाटलं होतं का की लातूरची लोकसभेची निवडणूक काँग्रेस जिंकू शकते म्हणून? पण जिंकली ना. कशाच्या जीवावर जिंकली? स्ट्रॅटेजीच्या जीवावर जिंकली. मी जे आता आपल्याला म्हणालो ना की पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज पाहिजेत की नेमकं काय केलं पाहिजे ह्याचं आकलन झालं पाहिजे, कळलं पाहिजे तुम्हाला आणि त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. संधी ही नेहमी सगळ्यांना सगळीकडेच असते, परंतु ती संधी ओळखणं, ती संधी शोधणं आणि नेमकं त्याच्यावरती काम करणं हे आवश्यक आहे. ते जर का विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये केलं, जगामध्ये अशी कुठलीच शक्ती नाही. इतिहासामध्ये याचे अनेक दाखले आहेत. माझं एक वाक्य आहे चांगलं की प्रत्येक इमारत ही पडण्याच्या आधी उभीच असते आणि त्याच्यामध्ये विश्वासाने लोक राहत असतात आणि लोकांना असं वाटत असतं की का राहतात तरी पडणारच नाही, उभी आहे ना इमारत, कधीच पडणार नाही असं वाटतं, परंतु ती पण इमारत पडते. माझ्या सांगण्याचा माझा उद्देश आहे की बदल हा होतच असतो. आपण असं म्हणतो ना की चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन द वर्ल्ड. तर बदल हे होतच असतात, फक्त तुम्हाला संधी शोधता आली पाहिजे. भारतीय जनता पक्ष आज ज्या आक्रमकतेने पुढे जातोय ह्याचा अर्थ असा नाही की तो अपराजय आहे.
त्याचा सुद्धा पराजय होऊ शकतो. याचं लातूर लोकसभेचं मी आपल्याला उदाहरण देऊन सांगितलं. तर तशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जर नियोजन केलं आणि कार्यपद्धती जर तुमची चांगली ठेवली, राजकीय हुशारी जर तुम्ही ठेवली, कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर हे सगळं काही होऊ शकतं. संसाधनाला विरोधी पक्ष नक्की कमी पडेल, हे मी मान्य करतो. परंतु लोकमन तयार करण्यामध्ये जर का विरोधी पक्ष कष्ट करून जर लोकमन जर तयार केलं तर काहीही बदल होऊ शकतात. त्याचं उत्तम उदाहरण आपण तमिळनाडूमध्ये पाहिलं, ज्या पद्धतीने विजय आज मुख्यमंत्री झाले. त्याआधी आपण चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळेससुद्धा असं वाटत होतं बदल होणारच नाहीत, पण काँग्रेसच्या तिथल्या मुख्यमंत्र्यांनी YSR रेड्डींनी ते करून दाखवलं. त्यानंतर त्यांचा मुलगा इतके आमदारकी निवडून आला होता की तोही पडत नाही वाटायचं. तिथं परत चंद्रबाबू नायडूंनी मुख्यमंत्री होऊन दाखवलं. सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की बदल घडवता येऊ शकतो. आता तुम्ही त्यासाठी प्रयत्न किती करताय, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला मिळणारं यश हे अवलंबून असतं. निश्चित महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारबद्दल नाराजी आहे का असा प्रश्न विचारता नाराजी आहे, परंतु ते एनकॅश कोण करणार, त्याच्यासाठी प्रयत्न कसे होणार हे महत्वाचं आहे. तसं आपण मला दिल्लीचंही विचारलं, दिल्लीमध्ये सरकार बदल होईल असं म्हणतात, पण त्यासाठी इंडिया अलायन्स किती समजदारीने काम करतं ते महत्वाचं आहे. तुमचे इगो, अहंकार. राहुल गांधींनीच एक डेडलाईन दिली ना की पंतप्रधान बदलणार आहेत वगैरे वगैरे. नाही, कसं असतं की आता हे राजकारण आहे, यामध्ये लोकांचा विश्वास आपल्या पाठीशी उभं करण्याच्या दृष्टीने, आपल्या सैन्याला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने, त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याच्या दृष्टीने हे असंच राजकीय वक्तव्य सगळेच राजकारणी करतात. एकटे राहुल गांधीच बोलतात असं नाही, परंतु त्यांच्या त्या वक्तव्याला जर खरोखर यशाचं जर त्या परिणामापर्यंत न्यायचं असेल तर एवढं निश्चित आहे की एकट्या काँग्रेसच्या जीवावर होणार नाही. आपल्याला मान्य केलं पाहिजे. आज 99 जागेवरती काँग्रेस आहे, तुम्हाला 272 आकडा पाहिजे. तेवढा मोठा पल्ला गाळण्यासाठी तुम्हाला योग्य जे सहकारी लागतील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, ते जर तुम्ही एकत्रित करू शकलात तर खूप चांगलं होईल. मुख्य देशापुढचा प्रश्न काय माहिती का आज, की इफ नॉट नरेंद्र मोदी दॅन हू, हा देशापुढचा मुख्य प्रश्न आहे. अनेकांना नरेंद्र मोदी नको आहेत. आज जे भारतीय जनता पक्षाला मतदान करतात ना, त्यांनाही माहिती आहे, कळतं की हे चुकीचा निवडून झाला व्यक्ती आपल्याकडून. त्यांचं प्रॉब्लेम हे की मला अनेक तरुणांनी हा प्रश्न विचारला की इफ नॉट नरेंद्र मोदी दॅन हू, याचं उत्तर काँग्रेसला देता आलं पाहिजे. ज्या दिवशी काँग्रेस याचं समर्पक उत्तर देईल त्या दिवशी काँग्रेसच्या विजयाची पहाट किंवा विजयाचा प्रवास त्या दिशेने काँग्रेसचं चालू होईल. तुमच्या दृष्टीनं कोण आहे तो? माझ्या तरी मते जोपर्यंत तुम्ही सामान्य कार्यकर्त्यातले लोक पुढे आणणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला, माझं तरी मत प्रामाणिकपणे असं आहे की सचिन पायलट इज द राईट आन्सर. इफ नॉट नरेंद्र मोदी दॅन हू, याचं उत्तर माझ्या तरी मते सचिन पायलट आहेत. जे समीकरण सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचं होतं की सोनिया गांधी पक्ष पाहायच्या, पक्षाच्या अध्यक्ष राहायच्या आणि पंतप्रधान मनमोहन सिंग राहायचे, ते समीकरण, ते इक्वेशन परत एकदा काँग्रेसने मांडण्याची गरज आहे. पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्याला, केडरला गांधी कुटुंबाबद्दल रिस्पेक्ट आहे, आदर आहे, तर तो पक्षा पातळीवरती राहावा. परंतु ज्यावेळेस तुम्ही सरकार म्हणून गोष्टीकडे पाहता तेव्हा माझ्या मते मनमोहन सिंग यांच्यासारखा एक सक्षम पर्याय म्हणून सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसने पाहावं असं मला वाटतं. जर या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस सचिन पायलट यांच्या रूपाने जर या देशाला देऊ शकली तर मला वाटतं की परसेप्शन देशभरातल्या मतदारांचं चेंज होईल. शेवटी राजकारण हे सगळं परसेप्शनचा खेळ असतो, तुम्हाला माहिती आहे. माणसं मतदान हे परसेप्शनवरती करतात आणि ते परसेप्शन योग्य पद्धतीने सेट करणं हे मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि माझ्या वैयक्तिक मत असं आहे की सचिन पायलट इज द राईट आन्सर. थँक्यू सर. भारत सत्ताला वेळ दिलात आणि महाराष्ट्रापासून सुरू झालेल्या गप्पा दिल्लीपर्यंत पोहोचल्या. अनेक विषयांना आपण हात घालण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सध्या जी काही राजकीय परिस्थिती सुरू आहे याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर तात्कालिक आणि दूरगामी काय परिणाम होतील याविषयी मी चर्चा केलेली आहे. आपण अभिजित देशमुख यांची मते जाणून घेतलेली आहेत. तुम्हाला पण तुमची मते कमेंट बॉक्समध्ये योग्य पद्धतीने व्यक्त करायचा पूर्ण अधिकार बाकी आहे. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत असतं. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.